मी महाराष्ट्रभर फिरत आहे जय भीम जय महाराष्ट्राचा पाडा गिरवण्यासाठी आणि मी शिरूर मध्ये आलो आहे अमोल कोल्हेंना हरवण्यासाठी। मी इथं आलो नाही फक्त मिरवण्यासाठी, मी इथं आलो नाही फक्त मिरवण्यासाठी, मी तरी तर आलो आहे आढळराव पाटील यांच्या घडीचं चक्र फिरवण्यासाठी। आज इथे माननीय आढळराव पाटील अनेक वेळेला खासदार राहिले। शिरूरच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा वाटा। मागच्या निवडणुकीमध्ये मी काय अडचणीमुळे त्यांच्या सभेला येऊ शकलो नाही। मागच्या वेळेला तरी आढळराव आपण हरलेले असला तर या वेळेला मी आपल्याला सांगतो की मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी आहे। या वेळेला तुम्हाला या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते, पण मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो। माझा पक्ष जरूर छोटा पक्ष आहे, पण माझा पक्ष इमानदार कार्यकर्त्यांनी फौज असणारा पक्ष आहे। त्यांच्या चळवळीमध्ये मी काम करत होतो। दलितांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मी मांडत होतो, पण त्याच वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी मी करत होतो। मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या पाहिजेत ही मागणी मी करत होतो। भटक्या विमुक्तांना पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून मी सातत्यानं अनेक वेळेला भूमिका मांडत होतो। गोसावी समाज असेल, वडार समाज असेल, बैकाडी समाज असेल, बौद्ध समाज असेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची आहे। आम्ही कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधामध्ये नाही, आम्ही तर या देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहोत। नरेंद्र मोदी व्यक्तित्व अत्यंत प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे, प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे। देशातल्या गावागावातल्या खालच्या माणसाला वर आणण्याची भूमिका त्यांची आहे। काँग्रेसच्या काळामध्ये खालचा माणूस खाली आणि वरचा माणूस वर, त्यामुळे खालच्या माणसाला खड्ड्यामध्ये घालायचं आणि वरच्या माणसाला ढगामध्ये घालायचं। काँग्रेसच्या काळात मी होतो त्यांच्याबरोबर, माझ्या हातात त्यावेळी सत्ता होती। मी काँग्रेस सोबत होतो। माननीय शरद पवार साहेबांशी माझे संबंध त्यावेळेला चांगले होते, पण नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आल्यामुळे त्यांच्याशी माझे संबंध बिघडलेले आहेत। अजित दादांच्या बरोबर आता माझे संबंध अत्यंत चांगले आहेत। अजित दादा हा नेता तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता, जे काम होत असेल ते हा नाहीतर ना, अत्यंत रुबाबदार असणारा अशा पद्धतीचा नेता अजित पवार। जर पवार साहेबांनी ऐकलं असतं तर ही फूट होत नव्हती। घडी जी आहे ती घडी ही त्यांच्यासोबत राहिली असती। आता गावागावातली म्हणते म्हातारी, गावागावात मी गेलो की तिथे म्हणते म्हातारी निवडून येणार नाही अमोल कोल्हेंची तुतारी। आता नवीन टिपॉर घ्यावं लागलं। एवढी कठीण परिस्थिती पवार साहेबांवर आली। अजितदादांच्या सोबत 42 आमदार आले, त्यांच्यासोबत 12 आमदार राहिले
आणि पवार साहेब जर इकडे आले असते तर हे सगळं होत नव्हतं, सगळी गडबड होत नव्हती. पवार साहेब म्हणाले मी अजिबात जाणार नाही. मी पूर्वी म्हणत होतो मी तिकडे जाणार नाही, पण मी गेलो. मग आपण तिकडे काय करताय? राजकारणामध्ये अशा पद्धतीचे योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामध्ये पवार साहेब हुशार आहे. पवार साहेबांसारखा एक जाणता नेता नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे जात असताना त्याला साथ देण्याऐवजी राहुल गांधींना साथ देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? ज्या काँग्रेस पक्षाने पवार साहेब तुम्हाला पक्षातून काढून टाकलं, ज्यावेळेला फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर पवार साहेबांनी भूमिका घेतली, पवार साहेबांचा सोनिया गांधीला विरोध नव्हता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.